मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे। मनुष्याच्या अस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाडे वाढणे आवश्यक आहे असं मत उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले। ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन, सह्याद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवराई संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे। त्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर नीलम गोरे यांनी केले। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP, पुण्याचे वन उपसंरक्षक महादेव मोहिते, जेलहम जोशी, पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे, ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ, देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनराई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ, सह्याद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते। यावेळी नीलम गोरे म्हणाल्या की येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्यूज, रियूज, रिड्यूस, रिसायकल आणि रिथिंक या 5 Rवर काम करावे लागणार आहे। किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्य सरकारने 3% निधी मंजूर केला आहे। या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकाधिक काम करण्याची गरज आहे। त्याचबरोबर आपण सर्वांनीच वन विभागाच्या ज्या जागा आहेत त्यासाठी पुढे येऊन काम केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। त्याचं कारण असं की फॉरेस्ट बद्दल काही गडबड केली तर सुप्रीम कोर्टाचे निर्णय बरेचसे आहेत। त्यामुळे फॉरेस्टला हात लावताना 10 वेळा विचार होतो, त्यामुळे बाकीच्या ठिकाणी खूप दबाव आणला जातो। पण अशा वेळेला तुमची जबाबदारी आहे म्हणजे डिपार्टमेंटची की तशा दबावाला बळी न पडता हे काम कशा प्रकारे होऊ शकेल। आणि तुम्ही जे सांगितले की 2400 हेक्टर जमीन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर ती अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावी म्हणून माझा स्वतःचाही या सगळ्या कामाच्या संदर्भात प्रयत्न असेल। आणि पुढचे 3 दिवस एक्झिबिशन आहे। ज्या ज्या संस्थेकडे ज्या ज्या लोकांची नावं येतील त्या सगळ्या संस्थांची नावं तुम्ही घ्या। आणि माझा खूप कार्यक्रम व्यस्त असतो तरी आता तुमच्या पर्यावरण प्रेमीसमोर आणि देवराई याच्या सगळ्या देवदेवता आदिम सगळे फोटो आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी आपल्याला आश्वासन देते की प्रत्येक संस्थेला 1-1 महिन्यात भेट अशा पद्धतीने मी या पाठी संस्थांना भेट दिली आणि माझा प्रयत्न असेल। आणि आपण याच्यातून जे काही मुद्दे काढू किंवा काही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला मिस्टर पृथ्वीराज आणि श्री मोहिते यांची आणि बाकीचे जे सगळे तुमचे संयोजक आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कलाकार आहेत, त्यांच्याबद्दल मी विशेष कौतुक करते। आणि हे सगळं काम करत असताना आपण राज्य शासनाचं सुद्धा जे पर्यावरण डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून एक निर्णय झालेला आहे, तो मुद्दाम परत मी आठवण करून इच्छिते। आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय झालेला आहे की आपण साधारणपणे किल्ले, दुर्ग आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3% निधी वापरायचा। तर तो वापरत असताना तिथे देवराई किंवा या पद्धतीची कामं होण्यासाठी जर का आपण प्रयत्न केला, मी स्वतःही प्रयत्न करणार आहे, मी पण त्यासाठी दादांशी बोललेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून चांगला उपयोग होईल। आणि बाकी महाराष्ट्रात मी ज्या ज्या जिल्ह्यात जाते त्यांना मी विनंती करते की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दृष्टीने आणि असंच पर्यावरण आणि या दुर्ग गड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यातला जो निधी आहे विकास निधी DPDCचा तो वापरला जावा असे प्रयत्न तुम्ही पण करा की